So come to the point. We were discussing about the agricultural allied occupations, and we have already explained four occupations of allied agriculture. पहिला जो व्यवसाय आहे कृषीपूरक व्यवसाय तो दुग्ध व्यवसाय, दुसरा व्यवसाय कुक्कुटपालन व्यवसाय, तिसरा व्यवसाय शेळीपालन व मेंढीपालन व्यवसाय आणि चौथा जो व्यवसाय आहे तो मधुमक्षिका पालन याचा आपण विचार केलेला आहे. आज आपण मत्स्य शेती म्हणजे काय आणि मत्स्य शेतीला कोणकोणत्या मत्स्य शेतीसाठी कोणकोणत्या ठिकाणी वाव आहे, त्याचबरोबर कोणत्या मर्यादा आहेत या संपूर्ण घटकांचा विचार करणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की नेमकी मत्स्य शेती म्हणजे काय, तिची व्याख्या काय आहे. तर तिची व्याख्या अतिशय साधी आणि सोपी आहे. व्यापारी तत्वावर नद्या, तळी, धरणे, शेततळे, सरोवरे व समुद्रात माशांची पैदास करणे म्हणजे मत्स्य शेती होय. आपल्याला माहिती आहे की मासे हा जलचर प्राणी आहे आणि हा जलचर प्राणी फक्त पाण्यामध्येच जिवंत राहू शकतो आणि म्हणून पाणी हा त्याचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे तेथे आपल्याला मत्स्य शेती करता येऊ शकते. एकूण आपण भारताच्या मत्स्य शेतीच्या इतिहासाबाबत जर आपण पाहिला विचार केला तर आपल्या लक्षात येतं की जेवढ्या जास्त प्रमाणात त्या ठिकाणी मत्स्य शेती केली जाते ते भाग म्हणजे किनारी भाग होय. आणि किनारी भागामध्ये अर्थातच त्या ठिकाणी त्या ठिकाणी जी स्थिती आहे भौगोलिक स्थिती, ती भौगोलिक स्थिती ठरवत असते की कशा प्रकारे किती प्रमाणात त्या ठिकाणी मत्स्य शेती करता येऊ शकते. उदाहरणार्थ जर समुद्र किनारा हा उथळ असेल तर निश्चितपणाने त्या ठिकाणी मत्स्य शेती मोठ्या प्रमाणात करता येते. परंतु त्या ठिकाणचा किनारा किंवा समुद्रपूर जमीन ही जर मात्र उथळ नसेल तर त्या ठिकाणी फारसा त्या मत्स्य शेतीला वाव नसतो. आणि म्हणून मत्स्य शेतीचे नियंत्रक घटक अनेक आहेत, त्यापैकी भौगोलिक घटक हा देखील महत्वाचा घटक आहे. आता मत्स्य शेती दोन प्रकारे केली जाते. एक आहे खाऱ्या पाण्यातील शेती आणि दुसरे आहे गोड्या पाण्यातील शेती. समुद्रामध्ये केल्या जाणाऱ्या किंवा सागरामध्ये केल्या जाणाऱ्या शेतीला खाऱ्या पाण्यातील मत्स्य शेती असे म्हणतात. आणि इतर जे आहेत नद्या, तळी, धरणे, शेततळे, सरोवरे या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी गोडे पाणी असते, म्हणून त्या ठिकाणच्या मत्स्य शेतीला गोड्या पाण्यातील मत्स्य शेती असे म्हणतात. आता खाऱ्या पाण्यातील मत्स्य शेती आणि गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीचा मुख्य फरक काय आहे, तर तो मुख्य फरक म्हणजे बहुतांश जे मोठे मासे असतात ते मोठे मासे हे खाऱ्या पाण्यामध्ये असतात आणि लहान मासे किंवा मध्यम आकाराचे मासे हे गोड्या पाण्यामध्ये असतात. शिवाय एक नियंत्रक घटक देखील आहे या शेतीला, आणि तो म्हणजे खाऱ्या पाण्यातील जे मासे आहेत त्यावर काही मर्यादा आलेल्या आहेत आणि तेथे आपल्याला नियंत्रण ठेवता येत नाही. म्हणजे आपल्याला जरी शेती करायची ठरवलं खाऱ्या पाण्याची तरी त्याला काही नैसर्गिक मर्यादा आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्या शेतीला मर्यादा आहेत. म्हणजे खाऱ्या पाण्यातील शेती आपण जास्त प्रमाणात विस्तृत प्रमाणात करू शकत नाही आणि म्हणून त्या तुलनेत मात्र गोड्या पाण्यातील शेतीला मात्र प्रचंड वाव आहे. आणि म्हणून मत्स्य शेतीचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर गोड्या पाण्यातील मत्स्य शेती ही जास्त प्रमाणात व्यापारी तत्वावर समुद्र किनारा लाभलेला नाही. उदाहरणार्थ उरुग्वे असेल, पॅराग्वे असेल, काही भूखंडांतर्गत देश आहेत नेपाळ सारखा, अफगाणिस्तान सारखा, त्या देशांना मात्र खाऱ्या पाण्याची शेती अजिबात करता येत नाही, कारण त्यांना समुद्र किनारा लाभलेला नाही. भारताच्या संदर्भात मात्र ही अतिशय मोठी अनुकूलता आहे. भारताला दोन्ही बाजूंनी सागरी किनारे लाभलेले आहेत. पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी. पश्चिम किनारपट्टीच्या बाजूने अरबी समुद्र आहे, पूर्व किनारपट्टीच्या बाजूने बंगालचा उपसागर आहे आणि खालच्या बाजूने म्हणजे दक्षिण बाजूने आपल्याला हिंदी महासागर आहे. असा विस्तृत समुद्र किनारा आपल्याला लाभल्यामुळे जवळजवळ 7200 किलोमीटर इतका लांबीचा आणि विशेषतः शेतकऱ्यांना करता येऊ शकेल
अशी जर कोणती शेती असेल तर ती आहे गोड्या पाण्यातील शेती. आणि म्हणून आज आपण गोड्या पाण्यातील शेतीच्या संदर्भात विचार करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की 1947 पर्यंत भारत सरकारने जे प्रयत्न केले, ब्रिटिश सरकारने जे प्रयत्न केले ते तुटपुंजे प्रयत्न होते, परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर गोड्या पाण्यातील शेतीच्या विकासासाठी भारत सरकारने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आणि त्या दृष्टिकोनातून आता ती व्यापारी तत्वावर केली जात आहे. या शेतीच्या वाढीसाठी भारत सरकारने मरीन रिसोर्स डेव्हलपमेंट अथॉरिटी नावाचं एक केंद्र स्थापन केलं आणि या केंद्राच्या अंतर्गत नंतर कृषी केंद्र म्हणजे कृषी खात्याच्या अंतर्गत एक मत्स्य शेती किंवा मत्स्य खाते याचीही निर्मिती केली आणि त्या खात्यामार्फत किंवा त्या विभागामार्फत मग गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीचा विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात आले. 1972 पासून प्रामुख्याने भारत सरकारने या गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीच्या विकासासाठी सुरुवात केली आणि जास्तीत जास्त कशा प्रकारे गोड्या पाण्यातील मत्स्य शेती विकसित होऊ शकेल यासाठी प्रयत्न केले आणि त्या दृष्टीने पावले उचलली. मग त्यामध्ये अनुदान असेल, वेगवेगळ्या प्रकारचे तळे बांधण्यासाठी अनुदान असेल, त्या ठिकाणी माशांच्या जाती आणि प्रजाती देण्यासाठीचं अनुदान असेल वगैरे या स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आणि जास्तीत जास्त कसा शेतकऱ्यांना फायदा होईल यासाठी प्रयत्न केले गेले. आता कदाचित तुम्हाला समुद्रकिनारी लगत जे खाजणं आहेत, खाजण जमीन म्हणतात त्याला, की जे तेथेही थोड्याफार प्रमाणात खारोट क्षारयुक्त पाणी असते किंवा खारे पाणी असते, तेथेही त्या खाजणांमध्ये कोकणी किंवा त्या किनारपट्टी भागामध्ये कोकणामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात ही शेती केली जाते. आणि कदाचित तुम्ही पाहिलं असेल की ज्या असे लगतच जसे आपली शेतं आहेत, ऊसाची शेतं किंवा भाजीपाल्याची शेतं किंवा इतर पिकांची शेतं, तशा प्रकारेच ती शेती असते आणि त्या ठिकाणी ती माशांचे उत्पादन घेतले जाते आणि व्यापारी तत्वावरती विकली जातात. आता यामध्ये काही तंत्रज्ञान पण नवीन आता विकसित झालेलं आहे. एकतर लवकरात लवकर वाढणाऱ्या प्रजाती विकसित करण्यात आलेल्या आहे आणि त्यामध्ये कोळंबीचा प्रामुख्याने आपल्याला उल्लेख करता येईल की कोळंबी सारखी जी माशाची जात आहे ती सर्वच स्तरावर किंवा सर्वच लोकांना ती खाण्यासाठी लोकप्रिय असल्यामुळे तिची वाढ आणि पैदास केली जाते आणि ती अशा प्रकारे ती शेती त्या ठिकाणी, कोळंबीची शेती त्या ठिकाणी केली जाते. आता पुन्हा दुसरं तंत्रज्ञान असं आहे की आपल्याला माहिती आहे मासे जरी पाण्यात राहून ते जगत असले तरी सुद्धा पाण्यामध्ये असलेला ऑक्सिजन आणि पाण्यामध्ये असलेले घटक ठरवत असतात की त्यांची वाढ कशी आणि किती प्रमाणात होईल. आणि म्हणून पाण्यामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजनचा शिरकाव व्हावा म्हणून बरेच लोक असे एक प्रयोग करतात की तिथे पंपने पाणी उपसतात आणि पुन्हा त्याच शेतामध्ये ते सोडतात. शेतातील पाणी पंपाने उपसायचं, विद्युत पंपाने किंवा डिझेलच्या पंपाने, आणि त्याच शेतामध्ये ते सोडून द्यायचं. अशा प्रकारची यंत्रणा केली जाते की ज्याद्वारे हवेच्या संपर्कात हे पाणी आल्यामुळे त्यामध्ये ऑक्सिजन मिश्रित होतो किंवा ऑक्सिजन मिक्स होतो आणि ते पाणी पुन्हा त्या शेतात पडत राहते. अशा प्रकारे ऑक्सिजनची पाण्याची पातळी पाण्यामधील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न केले जातात. आणि शिवाय आपल्याला माहिती आहे की जितका भूखंड विस्तृत राहील, जितका भूखंड मंच हा जास्त प्रमाणात राहील, तितके सूर्याची किरणे तिथपर्यंत पोहोचू शकतील आणि त्यामध्ये प्लॅंक्टन सारखे ज्या वनस्पती आहेत त्या वाढू शकतील. आणि म्हणून जास्तीत जास्त समुद्रपूर जमीन उथळ किती आहे, तिथे कोणते घटक आहेत माशांना खाण्यासाठी, यावर देखील माशांची उत्पत्ती अवलंबून असते आणि विकास अवलंबून असतो. आणि आपल्याला माहिती आहे की पश्चिम किनारपट्टी जी आहे ती आपली त्या तुलनेने म्हणजे जरी असली दंतूर वगैरे अशा प्रकारची असली तरी त्या तुलनेने मात्र सह्याद्रीच्या रांगा किंवा कोकण किनारपट्टीची जे पश्चिम घाट आहे त्या पश्चिम घाटामध्ये एवढी उथळ किनारपट्टी नाही पूर्व किनारपट्टीच्या तुलनेत. आणि म्हणून पूर्व किनारपट्टी ही जास्त अनुकूल अशी किनारपट्टी आहे की ज्या ठिकाणी आपण मत्स्य शेती मोठ्या प्रमाणात करू शकतो, विशेषतः खाऱ्या पाण्यातील मत्स्य शेती. गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीचा जर आपण विचार केला तर मोठमोठ्या नद्या ज्या आहेत, उदाहरणार्थ गंगा आहे, गोदावरी आहे, कोयना आहे, ब्रह्मपुत्र आहे, अशा मोठ्या नद्यांमध्ये आणि
जी काही तळी आहेत वेगवेगळ्या गावांमध्ये, जी गावतळी असतात त्या तळ्यांमध्ये देखील गोड्या पाण्यात मत्स्य शेती केली जातात. आणि आता तर व्यापारी तत्वावर धरणं बांधण्यात, धरणांमध्ये जे आहे ते धरणांमध्ये व्यापारी तत्वावर त्या ठिकाणी मत्स्य शेती केली जाते. सरकार त्या ठिकाणी टेंडर काढतं. एखाद्या व्यापाऱ्याला त्या ठिकाणी सांगितलं जातं की तुम्हाला हे धरण आम्ही व्यापारी तत्वावर मत्स्यसाठी किंवा मत्स्यवाढीसाठी देत आहोत, आणि त्या दृष्टीने तो व्यापारी तत्वावर त्या ठिकाणी माशांची पैदास आणि वाढ करतो आणि त्या ठिकाणी ते शेती विकसित होत असते. आता काही शेतकरी हे शेततळे बांधतात जलसिंचनाची सोय व्हावी म्हणून, तर ते त्या शेततळ्यांमध्ये देखील आता काही प्रमाणात अशा प्रकारची गोड्या पाण्यातील मत्स्य शेती सुरू झाली आहे. आता हे सुरू करत असताना त्यामध्ये असलेले फायदे शेतकऱ्याला भरपूर आहेत, त्यामुळे ते शेती परवडणारी शेती म्हणून ओळखली जाते. अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर जेव्हा एखादा शेतकरी अशा प्रकारची शेती करतो तेव्हा इतर पिकांमधून येणारं जे नुकसान आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी त्याला या ठिकाणी तो फायदा होत असतो. एखाद्या पिकाला भाव नाही मिळाला किंवा एखादं पीक खराब झालं हवामानामुळे किंवा इतर काही दुष्काळजन्य परिस्थितीमुळे किंवा अतिपर्जन्यामुळे, तर त्या ठिकाणी मत्स्य शेती त्याला तारू शकते आणि त्यातून त्याचा उदरनिर्वाह होऊ शकतो, आणि म्हणून ती शेती ही फायद्याची शेती म्हणून ओळखली जाते. शिवाय आता नवीन जे मी सांगितल्याप्रमाणे कोळंबी नावाचा एक माशाचा प्रकार आहे की तो बऱ्याच लोक त्याला आवडीने खातात, आणि म्हणून कोळंबी सारखी उत्पादनं त्या ठिकाणी घेता येऊ शकतात. त्यानंतर काही मोती जे आहेत, मोती देणारे मासे आहेत किंवा शिंपले आहेत, त्या शिंपल्यांचीही आणि माशांचीही पैदास त्या ठिकाणी केली जाते. आणि आपल्याला माहिती आहे की मोती हे विक्रीसाठी वापरले जातात. वेगवेगळ्या जड जवाहीर आणि स्त्रियांच्या दागिन्यांमध्ये ते मोती वापरले जातात, आणि त्यासाठी त्या मोत्यांची देखील त्या ठिकाणी मत्स्य शेतीद्वारे निर्मिती करता येऊ शकते, आणि तीही एक फायद्याचं असल्याचं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर खेकडा हा एक प्राणी आहे. आपल्याला माहिती आहे की खेकडा हा प्राणी अनेक रोगांवर आणि विशेषतः ज्या व्यक्तींमध्ये कॅल्शियमची कमतरता असते त्या कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला खेकडा खाण्याचं डॉक्टर सांगत असतात. तर ते खेकड्याची पैदास किंवा वाढ करण्याचं कामही या मत्स्य शेतीतून केलं जातं. आणि दुसरं पुढचं वैशिष्ट्य असं की ही जी शेती आहे ती जैविक जे कचरा आहे तो जैविक कचरा नष्ट करण्याचं काम करते. आपल्याला माहिती आहे की अनेक नद्यांमध्ये, तळ्यांमध्ये वेली वाढतात, झुडपं वाढतात, वनस्पती वाढतात, परंतु हेच खाद्यान्न म्हणून माशांना उपयुक्त ठरत असतं, आणि मासे अप्रत्यक्षरित्या ते काम स्वच्छ करते, तळे किंवा नदी स्वच्छ करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात, आणि म्हणून त्या ठिकाणी ते स्वच्छतेचं एक काम ते माशांद्वारे होत असल्यामुळे तोही शेतकऱ्याला किंवा एकूणच मानवजातीला त्याचा फायदा त्या ठिकाणी होत असतो. आणि पुढचं वैशिष्ट्य असं की जेही मासे त्या ठिकाणी मृत पावतात की जे वाया गेलेलं आहे किंवा इतर काही कारणांनी मृत पावलेले आहेत, तर अशा माशांचे एकत्रित करून त्याचं खाद म्हणून किंवा खत म्हणून शेतीला मासोळी खत असे म्हणतात, ते मासोळी खतही आपल्याला शेतामध्ये वापरता येऊ शकतं. आणि म्हणून बहुतांश ठिकाणी अशा प्रकारचे मत्स्य उत्पादन आता भारतामध्ये आणि अनेक देशांमध्ये सुरू झालेलं आहे. संपूर्ण भारताचं जर आपण विचार करायचा ठरलं तर शेती पूर्वीपासून केली जात आहे. म्हणजे अगदी इतिहास आपल्याला सांगतो की कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये देखील मत्स्य शेतीचा उल्लेख आढळतो, परंतु आज मात्र व्यापारी तत्वावर मोठ्या प्रमाणात ही शेती केली जाते. याचं कारण असं की यामधून निश्चित असं शाश्वत असं उत्पादन येण्याची हमी असल्या कारणाने अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळलेले आहेत. काही मात्र जे राज्य आहेत की जे पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी शेती करतात, त्यामध्ये पूर्वोत्तर जे राज्य आहे आसाम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या राज्यांमध्ये मात्र ही पारंपरिक शेती केली जाते. आणि इथे अतिशय वेगळ्या प्रकारे म्हणजे अतिशय खूप मागासलेल्या प्रथा आणि परंपरा वापर करून ही शेती केली जाते. अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर नद्यांमध्ये जेव्हा ते मासे पकडण्यासाठी जातात त्यावेळेस
ते जे नेट आहे किंवा जाळी जी आहे ती जाळीचा वापर न करता किंवा कोणत्याही प्रकारच्या तंत्राचा वापर न करता डायरेक्ट विष टाकून किंवा मासे कसे मरतील असं विष टाकून त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये ते विष टाकलं जातं आणि मासे मारतात. जेव्हा ते मारतात तेव्हा वरती येतात आणि नंतर ते पकडले जातात. अशा प्रकारचे अतिशय मागासलेले प्रयोग त्या ठिकाणी केले जातात आणि त्याने निश्चितच त्या नदी परिसंस्थेवर, जल परिसंस्थेवर आणि एकूणच माशांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. हाही एक घटक पारंपरिक मत्स्य शेतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा घटक असा की बहुतांश ठिकाणी जे जाळी वापरली जाते मासे पकडण्यासाठी, या मासे पकडणाऱ्या पोळ्यांच्या मार्फत किंवा त्या मासेमाऱ्यांमार्फत जे जाळं वापरलं जातं ते जाळं अतिशय बारीक किंवा सूक्ष्म असतं किंवा खूप जाळी ही दाटीने तयार केली असते. त्यामुळं जे मासे आपल्याला पकडायचे आहेत, उदाहरणार्थ मध्यम स्वरूपाचे किंवा मध्यम आकाराचे मासे पकडायचे असतील तर त्यावेळेस त्या माशांबरोबर लहान मासे त्या जाळ्यामध्ये येत असतात आणि त्यामुळे अशा प्रकारचे मासे जाळ्यामध्ये आल्यामुळे ते मासे मरतात आणि पुढचं जे उत्पादन आहे ते पुढचं उत्पादन आपलं कमी होऊ शकतं. हाही एक पारंपरिक मत्स्य शेतीचा प्रकार आहे. आणि तिसरा प्रकार असं की ज्या वेळेस मासे त्या ठिकाणी पकडले जातात तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं त्यांना साठवण व्यवस्था नसते, म्हणजे स्टोरेज नसतात, कुलिंगची व्यवस्था नसते किंवा बर्फाची व्यवस्था नसते. आपल्याला माहिती आहे की जसंही मासा पाण्यामधून बाहेर येईल तसा तो मृत पावतो, कारण पाण्याशिवाय तो जगू शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या व्यवस्था नसल्यामुळे तो फार काळ टिकत नाही आणि त्याला सरण्यासाठी किंवा कुजण्यासाठीची स्थिती तयार होते आणि त्याला लवकर त्याचा वापर झाला नाही तर त्यापासून अनेक व्याधी मानवाला आणि जे मासे खाणारे लोक आहेत त्यांना होऊ शकतो. आणि म्हणून अशी एक हाही एक पारंपरिक मत्स्य शेतीचा घटक आहे. अशा प्रकारे अनेक जे पारंपरिक घटक आहेत त्याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. अगदी आपण राज्यवार विचार केला की कोणत्या राज्यामध्ये मासेमारी जास्त प्रमाणात केली जाते तर निश्चितच जे राज्य की जे समुद्र किनाऱ्यालगत आहे त्यामध्ये गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, केरळ आहे, तामिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, या राज्यात आसाम आहे. या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मत्स्य शेती केली जाते कारण त्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि ज्या राज्यांना समुद्र किनारा लाभलेला नाही मग त्या ठिकाणी पंजाब आहे, हरियाणा आहे, उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, त्या ठिकाणी मात्र गोड्या पाण्याची शेती केली जाते. म्हणजे ज्या ठिकाणी सागर किनारा उपलब्ध आहे तेथे खाऱ्या पाण्याची मत्स्य शेती केली जाते आणि ज्या ठिकाणी किनारा उपलब्ध नाही त्या ठिकाणी गोड्या पाण्याची म्हणजे नद्यांमध्ये, तळ्यांमध्ये आणि धरणांमध्ये ही शेती केली जाते. आणि काही का होईना, कोणत्या का मार्गाने होईना ते त्या ठिकाणी मत्स्य शेतीतून जास्तीत जास्त प्रमाणात नफा कसा मिळवता येईल यासाठी शेतकरी प्रयत्न करत असतात. शिवाय व्यापारी तत्वावर जेव्हा त्याचा प्रचार आणि प्रसार आता होत आहे त्या दृष्टिकोनातून बरेच लोक काही शिंपले तयार करण्याचं काम करतात, काही त्या ठिकाणी खत तयार करण्याचं काम करतात किंवा काही ट्रान्सपोर्टेशनचं काम करतात किंवा काही लोक आता आपल्याला माहिती आहे की अनेक कार्यालयांमध्ये, घरांमध्ये मासे ठेवले जातात, शोभेची वस्तू म्हणून ठेवले जातात. तर तशा प्रकारचं एक तो प्रकार आहे पॉली हाऊस, त्याचा विचार आपण उद्या करूया. थँक्यू व्हेरी मच.